मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीचं आता घरात कुणीही ऐकत नसतं. तिला असं वाटतं की रविराज एकदा तरी माझं बोलणं ऐकून घेतील. म्हणूनच ती आता रविराज जवळ जाते आणि म्हणते, रविराज काका ऐका ना, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. पण आता रविराज म्हणतो की नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मला सर म्हणायचं, रविराज सर, कारण काका म्हणण्याचा हक्क तू गमावून बसली आहेस. हे ऐकताच आता अर्जुन आणि सायलीला प्रचंड धक्का बसतो. खरं तर कोणत्याच नात्याने इथून पुढे तू मला हाक मारू नकोस किंवा मदत सुद्धा मागू नकोस, कारण आपला संबंध इथून पुढे काहीच नाहीये, असं रविराज स्पष्ट शब्दात जेव्हा सांगतो तेव्हा सायलीला अजूनच वाईट वाटतं. त्यावेळी सायली आता खूप रडते आणि म्हणते, प्लीज मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. तेव्हा पुढे रविराज म्हणतो, मी आत्तापर्यंत फक्त माझ्या मुलीला चुकीचं समजत आलोय, पण तुमचं हे जे सत्य आहे ना, ती जगासमोर आणायला सारखी धडपडत होती. मीच तिला आपला नेहमी नेहमी अडवायचो, कारण माझा तुमच्यावर खूप विश्वास होता ना, म्हणून. तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संसार आणि तुमच्या आसपाससुद्धा भटकू नको असं मी तिला खूप वेळा बजावलं होतं. परंतु मला आत्ता समजतंय की तिने बरोबर तुम्हाला ओळखलं होतं, पण आम्ही अजून ओळखलं नाही. तेव्हा आता असं रविराजने बोलल्यानंतर सायलीच्या सर्व आशाच संपतात. कारण आता तिला असं वाटत असतं की रविराज सर तरी माझ्यावर विश्वास ठेवतील, परंतु रविराजने अविश्वास दाखवल्यामुळे आता तिला खूप वाईट वाटतं. आणि प्रिया त्याच संधीचा फायदा घेते आणि म्हणते, बाबा जाऊ द्या ना. अहो, असंही खोट्याचं आयुष्य खरंच खूप छोटं असतं. अहो, आज ना उद्या अर्जुन सायलीचा हा प्रौढ सर्वांसमोर आलाच असता. मी योगायोगाने निमित्त ठरले ना, एवढंच. तेव्हा चैतन्य आणि कुसुम हे दोघेही खूपच रागात आता प्रियाकडे पाहू लागतात, परंतु निर्लज्ज प्रियाला त्याचं काहीच वाटत नसतं. मग नंतर रविराज म्हणतो, मी तुझ्यावर एवढा जीव का लावला होता ना सायली, मलाच कळत नाही. अगं, मी नेहमी म्हणायचो की माझी तन्वी जिथे कुठे असेल ना, ती सेम तुझ्यासारखीच असेल. त्यावेळी प्रिया म्हणते, बाबा आपण तुमचं नशीब खरंच खूप चांगलं आहे की तुमची तन्वी अशी स्वार्थी नाहीये. त्यानंतर आता अर्जुनची खरडपट्टी काढत त्याला सुनावत रविराज म्हणतो की मी तर तुला एक चांगला वकील बनवला होता रे, परंतु एक चांगला माणूस नाही बनवू शकलो अर्जुन. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं. हे रविराज आता बोलायची संधी सोडत नाही. मी जे काम पूर्णाई, कल्पना वहिनी आणि प्रताप यांना जमलं नाही, ते मला तरी काय जमणार ना. तर रश्मिता आता म्हणते, मला तर असं वाटतं की हे कॉन्ट्रॅक्ट करायला या सायलीनेच अर्जुनला भाग पाडलं असेल. तेव्हा अस्मिताचं हे बोलणं ऐकून अर्जुन सायलीला धक्का बसतो. तेव्हा अर्जुन खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतो. नाहीतर आमच्या अर्जुनच्या मनात हे असलं येणारच नाही. पण मला एक कळत नाही, हिने हिच्या मानलेल्या बाबांना सोडवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. पण अर्जुन, तू हे का केलं, कशासाठी केलं, एवढं सांग ना. त्याचवेळी अर्जुनला आता काय सांगावं कळत नाही. आता तो हे तर सांगू शकत नसतो ना की मला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं, कारण रविराज आणि प्रतिमा हे दोघेही समोर असतात. त्याचवेळी आता चैतन्य विषय टाळतो आणि म्हणतो, अस्मिताई, मला काय वाटतं अगं, हा विषय आपण नको उगीच ताणायला जास्त. मग अस्मिता म्हणते, हो बरोबरच आहे ना तुझं, कारण मी जेवढी डबक्यात खडे फेकेल ना, तेवढा चिखल माझ्याच अंगावर पडणार. तर अस्मिता आता रागातच म्हणते, सायली निघ आमच्या घरातून, असं म्हणून ती तिला ढकलून देते. तर सायलीच्या हाताला थोडं लागतं. अर्जुनला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. तो लगेच तिला उठवतो आणि विचारतो, मिसेस सायली, काही लागलं तर नाही ना. तेव्हा तो तिची खूप काळजी करत असतो. सायली मात्र खूप रडत असते. तेव्हा रविराज हसतो आणि म्हणतो, अर्जुन, जेव्हा सायली आपल्या ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा तू तिला मिस सायली असं म्हणायचास ना. म्हणजे हा तुझा खोटेपणाचा प्रवास मिस सायलीपासून मिसेस सायलीपर्यंत येऊन पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी आता प्रताप विचारतो, काय रे, तू तिला मिसेस सायली म्हणायचं हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय का. त्यावेळी आता कल्पना म्हणते, घरच्यांसमोर बायको अशी हाक मारायची हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का रे. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण घरचे बोलायचे थांबतच नसतात. एकावर एक एकावर एक ते आरोपच करत असतात.
त्यानंतर पूर्णाजी आता बोलायच्या थांबतच नाही. मग त्यांनाही जरा वाईटच वाटलेलं असतं, कारण सायली अर्जुनने विश्वासघात केलेला असतो आणि म्हणूनच त्या म्हणतात की हे सायलीने माझ्या तळपायांना तेल लावायचं, त्याचबरोबर कधी गुलाबजाम बनवायचे हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं ना. आता पूर्णाजी असं बोलल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं, कारण तिने खूप मनापासून घरच्यांना आपलंसं केलेलं असतं आणि तिच्या वेदना आता तिलाच माहीत असतात. प्रतिमा मात्र रडत असते. तिला सायली आणि अर्जुनवर प्रचंड विश्वास असतो, कारण या दोघांची बाजू घरच्यांनी थोडी तरी समजून घेतली पाहिजे, त्यांचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे, असं तिला अगदी मनापासून वाटत असतं. त्यानंतर रविराज म्हणतो, तू तर सायली माझ्या प्रतिमाच्या भावनांशी खेळलीस. अगं, तिची खोटी मुलगी म्हणून तिच्यावर जे प्रेम केलं ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का गं? आणि आता तर मधुभाऊ सुद्धा जामिनावर सुटलेत म्हटल्यावर कॉन्ट्रॅक्टही संपलं ना. तेव्हा घरातील आता सर्वजण रडत असतात, कारण सायली अर्जुनने खूप मोठं सत्य लपवून ठेवलेलं असतं. रविराज म्हणतो, तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे नात्यांच्या कसोटीवर अगदी इनव्हॅलिड ठरलंय, अर्थात सर्व नाती ही तुमच्यासाठी इनव्हॅलिडच आहे असं म्हणायचं. तेव्हा आता अर्जुन विचारतो, सिनियर, तू आजपर्यंत मला फक्त एवढंच ओळखलं का रे? तेव्हा रविराज आता त्याच्यावर अविश्वास दाखवत म्हणतो, अरे अर्जुन, असं नाही आहे, मला असं वाटायचं आजपर्यंत की मी तुला खूप चांगलं ओळखलंय. हो अरे खरंच, कारण मला असं नेहमी वाटायचं माझा ज्युनियर खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि तो खूप जिद्दीसुद्धा आहे, आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करतो आणि पूर्णाईला खूप जपतो, नेहमी असं वाटायचं रे मला. पण हा जो माणूस आत्ता माझ्यासमोर उभा आहे ना, तो खरंच खूप खोटं बोलणारा आहे आणि आपल्या जवळच्या माणसांना सुद्धा दुखवणारा आहे. या असल्या अर्जुन सुभेदाराला मी नाही ओळखत. तेव्हा पुढे प्रिया नाटकी करत येते आणि रडण्याचं आता मुद्दाम ढोंग करत म्हणते, काय रे अर्जुन, असं का वागलास रे तू? अरे एकदाच फक्त मामा मामीचा चेहरा बघ ना, त्यांना किती त्रास होतोय ते. तेव्हा अर्जुन खूपच रागात आता प्रियाकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की हिच्या सनकन मुस्काटीत द्यावं, कारण तिच्यामुळेच हे सगळं घडलेलं असतं. नंतर आता प्रिया मुद्दामच नाटक करत पूर्णाजींजवळ जाते आणि तिला विचारते, अगं तुला आता कळलं असेल ना पूर्णाजी, की मी नाटक करत नव्हते, मुद्दाम करत नव्हते. अगं मी त्याच्यावर अगदी खरं प्रेम केलं, पण त्याला कधी समजलंच नाही गं. तेव्हा रविराज विचारतो, याला काय कळणार आहे खऱ्या प्रेमाचा अर्थ? अरे प्रतिमा, 20 वर्ष माझ्याजवळ नव्हती ना, जे मी केलं ना त्याला खरं प्रेम म्हणायचं. आणि माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती ना, ते खरं प्रेम. आणि तुझे आई वडील 30 वर्ष जे संसार करतायत ना, ते खरं प्रेम आहे. तेव्हा अर्जुन सायली रडतच एकमेकांकडे पाहत राहतात. त्यानंतर रविराज म्हणतो, अरे तू तर सगळ्या प्रेमाचा खेळ खंडोबाच करून ठेवलाय आणि माझ्या मुलीची मात्र त्यामध्ये फरफटत झाली. यासाठी मी तुला कधी म्हणजे कधीच माफ करणार नाही. त्यानंतर आता प्रिया उठते आणि म्हणते, सायली अगं तू फक्त स्वतःचा विचार करतेस आणि स्वतःवर प्रेम करते हे मला आधीपासूनच माहीत होतं. ज्या क्षणी तिने अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढलं ना, त्या क्षणी मला समजलं होतं यामध्ये अख्खं सुभेदार कुटुंब हे होरपळलं जाणार आहे. तेव्हा मुद्दामच उगीच नाटक करत ती म्हणते, सायली अगो आता तरी सुधर ग, असं म्हणून ती तिच्यासमोर पार हात जोडते आणि म्हणते, तू जिथे कुठे जाशील ना तिथे अगदी सुखात राहा, पण परत अशा एखाद्या कुटुंबाला तू कधीही त्रास देऊ नकोस. तेव्हा कल्पना मात्र रडत असते, तर ही प्रिया अजूनच घरच्यांच्या मनात काही बीही भरवतीये हे अर्जुन आणि सायलीला बरोबर समजतं. त्यानंतर कल्पना आता खूप मोठा निर्णय घेते आणि म्हणते, जे झालंय ते काही बदलता नाही येणार, व आता पुढे काय करणार, कारण 1.5 वर्षाच्या खोट्या संसारानंतर सायली मधुभाऊंकडे जाणार. आता भामटी प्रिया ही सायलीकडे पाहतच राहते आणि गालात हसते. आता अर्जुनची बायको शेवटी मीच होणार असं तिच्या मनात आता येत असतं. त्यानंतर आता कल्पना म्हणते की कोण म्हणून तू मधुभाऊंकडे राहायला जाणार ग? कुमारिका, घटस्फोटिता की नवऱ्याने टाकलेली बायको म्हणून? तेव्हा आता हे शब्द अर्जुनला अजिबात ऐकवत सुद्धा नाही आणि त्याला आता धक्का बसतो. तर सायली आता पूर्णपणे कोलमडून जाते, कारण माझ्या नावाच्या पाठीमागे एवढा मोठा ठपका लागणार हे तिला अजिबात आता मान्य नसतं. तेव्हा कुसुम आणि मधुभाऊ देखील पूर्णपणे आता शॉकमध्ये असतात, कारण कल्पनाने जे सांगितलं ती आता रियालिटी असते.
त्यानंतर कल्पना म्हणते की नवऱ्याला सोडून आलेली बायको म्हणून तू मधुभाऊंकडे राहायला जाणार. आता हे ऐकून मधुभाऊंना अक्षरशः खूप त्रास होऊ लागतो. कुसुम देखील खूप रडू लागते. तर चैतन्याला सुद्धा वाईट वाटतं. सायलीला आता बोलण्याची कल्पना एकही संधी सोडत नाही. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहत असते आणि खूप रडत असते. तर मधुभाऊंना आता हा धक्काच सहन होत नाही. त्यांना आता अगदी गरगरल्यासारखं होतं. ते एका क्षणातच खाली बसतात. तेव्हा आता कुसुम, सायली आणि अर्जुन हे तिघेही मधुभाऊंना धीर देतात. त्यानंतर सायली आता पटकन मधुभाऊंसाठी पाणी घेऊन येते आणि त्यांना पाणी प्यायला सांगते. परंतु आता ते स्पष्टपणे नकार देतात. मग आता सर्वांना जरा धक्काच बसतो. तेव्हा सायली आता विचारते, मधुभाऊ, अहो तुम्ही माझ्या हातून आता पाणीसुद्धा पिणार नाहीत का? तेव्हा मधुभाऊ आता रागातच तिच्याकडे पाहू लागतात. आणि मग नंतर सायली म्हणते, प्लीज मधुभाऊ, तुम्ही माझं एकदाच ऐकून घ्या. मी हे असं का केलं तर तुम्ही लवकरात लवकर जेलमधून सुटावेत ना, यासाठी केलं. मग मी चुकीचं केलंय का? त्यावेळी आता मधुभाऊ रागातच तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, काय ग, तू माझ्यासाठी हे केलं का? अगं मला जर माहीत असतं ना की तू माझ्या सुटकेसाठी एवढं मोठं पाप करतीये आणि या तुझ्या पापामध्ये मला सुद्धा भागीदार करून घेतीये, तर मी जेलमध्ये सडत बसलो असतो आणि तेच माझ्यासाठी योग्य होतं. आज माझ्यामुळे तू सगळ्या भल्या माणसांचं वाटोळं केलंस. त्याच अपराधी भावनेने मी कसा जगू सांग ना तू सायली. म्हणून सायलीलाच आता मधुभाऊ हे जाब विचारत असतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंना धीर देत असतात आणि त्यांचे हात पकडून त्यांना म्हणत असतात की माफ करा. परंतु मधुभाऊ आता ते हातच झिडकारतात आणि अजिबात सायलीकडे डुंकून सुद्धा पाहत नाही. तेव्हा सायलीला अजूनच त्रास होतो. कुसुम देखील आता खूपच रडत असते. कारण आता मधुभाऊ आणि सायलीच्या नात्यामध्ये थोडी का होईना फूट पडलेली असते. त्यानंतर खाली मान घालत मधुभाऊ हे पूर्णाईंसमोर जातात आणि त्यांना म्हणतात की या सायलीने जर माझ्यासाठी हे सगळं काही केलं असेल तर माझ्यामुळेच हे खूप मोठं पाप घडलं आहे. मला माफ करा आणि मी माझ्या मुलीवर संस्कार करायला खूप कमी पडलोय असं मला वाटतंय. असं म्हणून मधुभाऊ स्वतःच्याच तोंडात आता खूप मारून घेतात. पण आता सायलीला याबद्दल खूप वाईट वाटतं आणि अर्जुनला देखील. कारण मधुभाऊ स्वतःला खूपच त्रास करून घेत असतात. मात्र पूर्णाजी, प्रताप, रविराज हे कुणीही समोर येत नाही. तर चैतन्य, प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं. ते मधुभाऊंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मधुभाऊ ऐकतच नाही. सायलीने असं केलं म्हणून पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि स्वतःला त्रास करून घेतात. पूर्णाईंची माफी मागत असतात. सायली मात्र आता खूपच रडत असते. कारण आपल्यामुळे मधुभाऊंना एवढं भोगावं लागते हे तिने आता स्पष्टपणे पाहिलेलं असतं. आणि म्हणूनच ती आता कुसुमजवळ जाऊन उभी राहते आणि त्या दोघीही आता खूप रडू लागतात. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात, पूर्णाई, मला कळतच नाही, मी आता तुमची माफी तरी कशी मागू? तेव्हा पूर्णाजी म्हणतात की नकाच मागू माझी माफी. त्यापेक्षा तुमच्या या आश्रमात वाढणाऱ्या मुलीवर चांगले संस्कार केले असते ना तर ही वेळच आली नसती. असं म्हणून मधुभाऊंनाच ते आता खूप बोलतात आणि त्यांच्या संस्कारावरच आता त्या प्रश्न उभा करतात. आता एक बाप म्हणून तुम्ही हरला आहात हे 100% तेवढंच खरं आहे. त्यानंतर आता सायली रिक्वेस्ट करते की प्लीज पूर्णाजी, तुम्ही मला हवं तेवढं मारा, हवं तेवढं बोला, पण माझ्या देवासारख्या मधुभाऊंना काही बोलू नका. कारण ते खरंच खूप चांगले आहे. त्यांनी माझ्यावर चांगलेच संस्कार केले आहेत. तुम्ही असं त्यांना बोलू नका प्लीज. असं म्हणून ती रिक्वेस्ट करते आणि पूर्णाजींसमोर हात जोडत असते. तेव्हा आता पूर्णाजी विचारतात, मी काही चुकीचं बोलले का गं? आणि मागच्या दिवाळीत यांच्याशी वागले ना तेच बरोबर होतं. कारण तुम्ही दोघं म्हणजे आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात, कीड, असं रागातच आता पूर्णाजी जेव्हा म्हणतात ना तेव्हा मात्र आता मधुभाऊंना अजूनच मेल्याहून मेल्यासारखं होतं. कारण आता मधुभाऊंवर एवढे आरोप पूर्णाजी या करत असतात हे सायलीला अजिबात ऐकवत नसतं. कारण आता एवढं त्यांना आयुष्यभर कुणीही बोललेलं नसतं. त्यावेळी प्रिया मात्र गालातच हसते
आणि पूर्णाजींचं हे बोलणं ऐकून सायली अर्जुनला प्रचंड त्रास होऊ लागतो. पुढे आता पूर्णाजी या म्हणतात, वडिलांमध्ये थोडा जरी सभ्यपणा असताना तरी लेकीने ही थेरं कधीही आयुष्यात केली नसती, असं म्हणून त्या आता डायरेक्ट मधुभाऊंनाच खूप काही बोलू लागतात. त्यांना हे ऐकवत सुद्धा नसतं. मधुभाऊ अगदी शांतपणे रडतच उभे असतात, कारण आज ज्या सायलीमुळे त्यांची ओळख निर्माण झालेली असते ना सुभेदारांच्या घरात, त्याच सायलीने आज सायलीमुळे मधुभाऊ आज सर्व आत्मसन्मान मावून बसलेले असतात. कारण सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे घरच्यांसाठी खूप मोठा धक्का असतो आणि त्यांनी सायलीवर खूप मोठा विश्वास ठेवलेला असतो, परंतु सायली त्यांच्या विश्वासाच्या पात्र ठरलेली नसते. रागातच आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं रागाच्या भरात तू काय बोलतेस, तुला कळतंय का? त्यानंतर आता मधुभाऊ म्हणतात की तुमच्या आजीवर रागवू नका वकील साहेब, तुम्ही मला या केसमधून सोडवलं, तुमचे खूप खूप आभार, असं म्हणून अर्जुनचे ते हात जोडून अगदी आभार मानतात. अर्जुन म्हणतो, प्लीज असं परक्यासारखी वागणूक मला देऊ नका मधुभाऊ. पुढे आता ते म्हणतात, मला सोडवण्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे, हे जर मला अगोदर समजलं असतं ना तर मी तुरुंगातच विष खाल्लं असतं. त्यानंतर आता मधुभाऊ रडतच पूर्णाजींना म्हणतात, म्हणणं खरं आहे अन्नपूर्णा मॅडम, कारण आता सायलीला आज माझी मुलगी म्हणायची सुद्धा मला लाज वाटतीये, पण तिच्या या अपराधासाठी अन्नपूर्णा मॅडम मी तुमची माफी मागतो, असं म्हणून आता ते पूर्णाईंचे पायच पकडतात. तेव्हा पूर्णाजी अजिबात मधुभाऊंना माफ करत नाहीत, ते आपल्या दुसरीकडे मान वळवतात. तेव्हा घरातील सर्वजण आता पूर्णाजीकडे पाहतच राहतात. विमल, कुसुम या सर्वांना खूप वाईट वाटतं, कारण एवढी मधुभाऊंनी माफी मागूनही पूर्णाईने त्यांना माफ केलेलं नसतं आणि अर्जुनला देखील मधुभाऊंबद्दल खूपच वाईट वाटतं, कारण मधुभाऊंना वाईट वागणूक पूर्णाजी देतीये हे त्याला सहनच होत नाही. त्यानंतर आता प्रिया बोलायची संधी सोडत नाही. ती आता म्हणते की काय हो मधुभाऊ, मी गेली कित्येक वर्ष बघतीये सायली तुमच्या परवानगीशिवाय एकही गोष्ट करत नाही, मग तुम्हाला सोडवण्याच्या या प्लॅनला सुद्धा तुमची परवानगी होती का? तेव्हा आता मधुभाऊ या कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी असल्याचं असं प्रियाचं म्हणणं असतं. ती आता मधुभाऊंना खोटं पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते. तेव्हा आता अर्जुनला खूपच राग येतो आणि सायलीला देखील. मग आता अर्जुन खूपच रागात म्हणतो, हे बघ तन्वी, मधुभाऊंना खोटं पाडण्याचा प्रयत्न करू नकोस तू, त्यांना या कॉन्ट्रॅक्टबद्दल खरंच काही माहीत नव्हतं. अर्जुन असा रागातच म्हटल्यामुळे प्रताप म्हणतो, अर्जुन एकदम खाली करायचा, समजलं, तू कुणाशी बोलतो समजतं का तुला? तेव्हा आता रविराज म्हणतो, माझ्या मुलीच्या विरोधात एक शब्दही बोलायचा हक्क नाहीये तुला अर्जुन, समजलं, असं म्हणून आता तोही अर्जुनवर अविश्वास दाखवतो. त्यानंतर आता मधुभाऊ खूप रडत असतात आणि ते म्हणतात की आज तुम्हा सर्वांचे पाय धरल्याशिवाय प्रायश्चित्त हे पूर्ण होणार नाही, प्लीज मला आता मोठ्या मनाने माफ करा, असं म्हणून आता ते प्रतापचे पाय पकडतात. तेव्हा आता मधुभाऊ चक्क सर्वांच्या पाय पकडून माफी मागतायत, हे आता बद्दल चैतन्याला खरंच खूप वाईट वाटत असतं आणि त्यामुळेच तो आता खूप रडू लागतो, कारण आता घरात हे काय होऊन बसलं त्याचंच त्याला कळत नसतं. त्यानंतर आता कल्पना जवळ जातच मधुभाऊ म्हणतात, कल्पना मॅडम माफ करा, माझ्या सायलीने जे काही केलं, एक बाप म्हणून मी तिच्या वतीने माफी मागतोय. परंतु कल्पना सुद्धा आता अजिबात मधुभाऊंना माफ करत नाही आणि मधुभाऊंना आपल्यामुळे घरातील सर्वांसमोर अगदी शरणागती पत्करावी लागते. आजपर्यंत मधुभाऊ कुणाच्या पाया पडले नाही, परंतु आज सायलीमुळे पाया पडावं लागतंय, हे पाहून सायलीलाच आणि कुसुमला खरं तर मधुभाऊंबद्दल खूप वाईट वाटतं आणि त्या दोघीही आता खूप रडू लागतात, कारण मधुभाऊंचा होणारा अपमान हा त्या दोघींनाही सहन होत नसतो. तेव्हा ते आता खूपच रडत असतात, कारण कल्पनानेही त्यांना माफ केलेलं नसतं. कुसुम आता पुढे जाते आणि म्हणते, मधुभाऊ प्लीज तुम्ही हे काय करताय हो, उठा बरं, असं म्हणून ती आता मधुभाऊंना सावरते. त्यानंतर ती त्यांना बाजूला घेऊन येते. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात की माझं काय चुकलं कुसुम, सांग ना काय चुकलं ग, माझं फक्त एकच ध्येय आयुष्यात होतं की माझ्या लेकरांवर चांगले संस्कार व्हावे,
पण सायलीच्या बाबतीत माझी काय चूक झाली ना ते माझंच मला कळत नाहीये. आता मधुभाऊंच्या तोंडून असं ऐकल्यानंतर सायलीला खरंच खूप वाईट वाटतं की आपण खरंच खूप चुकीचं वागलो आणि यामुळेच मधुभाऊंना त्रास होतोय. तेव्हा अर्जुन सायली दोघेही रडू लागतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात. ती आता कुसुम म्हणते, चूक फक्त सायली एकटीची नाहीये, चूक ही अर्जुनची सुद्धा आहे. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. मग आता मधुभाऊ रडतच म्हणतात, हो मला माहिती आहे चूक त्या दोघांची आहे, परंतु घरातील सर्वजण यामध्ये पूर्णपणे होरपळून निघाले आहेत, त्याचं काय? तेव्हा अर्जुन सायली घरातील सगळ्यांकडे पाहतच राहतात. तर मधुभाऊंना आता सायलीवरचा विश्वासच उडालेला असतो. आजपर्यंत सायलीवर एवढा त्यांनी विश्वास ठेवलेला असतो, एवढा तिला जीव लावलेला असतो, त्याचा खरं तर काहीच उपयोग नाही असं मधुभाऊंना वाटत असतं आणि म्हणूनच ते आता रागातच सायलीकडे पाहत असतात आणि स्वतःला त्रास करून घेत ते खूप रडू लागतात. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता अर्जुन सायलीने हे जे काही केलं त्याबद्दल नाराजी असते, कारण या दोघांनी एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपवलं याचा त्रासच घरच्यांना होत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कल्पना खूप मोठा निर्णय घेते आणि म्हणते की सायली आता तुला घराबाहेर काढण्याची वेळ आलीये, तू निघ घराबाहेर असं म्हणून सायलीला घराबाहेर फरफटतच ती आणते आणि म्हणते की निघ अगोदर इथून. तिला आता ती ढकलूनच देते. तेव्हा सायलीला त्रास होऊ लागतो आणि मग अर्जुन तिला पकडतो आणि म्हणतो, नाही मिसेस सायली, मी तुला नाही जाऊ देणार कुठेच. मम्मा हे बघ, चूक फक्त सायलीची नाही आहे, माझी सुद्धा आहे, मी सुद्धा तिच्याबरोबर चाललो. घरातील सर्वांना प्रचंड धक्का बसतो. वेळी अर्जुन म्हणतो चल सायली, पण आता सायली ऐकत नाही आणि ती आता म्हणते, नाही माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही माझ्याबरोबर कुठेही यायचं नाही असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.